नमस्कार मित्रांनो, तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता अंजली ही रक्षाबंधनासाठी बसलेली असताना ती अगोदर आता अर्णवला ओवाळत असताना तिच्या लक्षात येतं. ती म्हणते की चिंटू, अगोदर मी आकाशला ओवाळून घेते, नाहीतर तुला माहिती आहे ना, लहानपणीसारखा रडत बसेल. लहानपणी पण असाच करायचा की मला पहिले ओवाळ, नाहीतर तुला ओवाळायला घेतलं की हा रडत बसायचा. म्हणूनच आकाशला पहिले ओवाळून घेते. असं म्हटल्यावरती इट्स ओके दीदी असं म्हणून आता तो अंजलीला ओवाळायला सांगतो. आणि नंतर मग आता अंजली ही अगदी आनंदात असते आणि ती आता नेहमीप्रमाणे आकाशला पहिले ओवाळणी करत असते. आणि आकाश हा अगदी आनंदाने या सगळ्या गोष्टी करायचा आणि सगळ्यात पहिले त्याला आपली राखी बांधलेली हवी असायची. म्हणूनच आता मी आकाशला ओवाळते असं म्हणून अंजली ही आकाशला ओवाळत असते. आता आकाश आणि अर्णव दोघं एकमेकांकडे बघून हसायला लागतात. आणि हे सगळं आता राकेश बघत असतो आणि राकेश गालातल्या गालातच हसत असतो. कारण हे सगळ्या गोष्टी या होत असताना मुद्दामच त्याला माहीत असतं की काही झालं तरीही आपण पुढेच आहोत आणि आपण बादशाह आहोत. त्यामुळे खूप जास्त आनंदात आणि अर्णवकडे बघत तो हे सगळं बघत असतो. त्यानंतर आता अंजली ही आकाशच्या डोक्यावर कुंकवाचा टिळा उडते आणि नंतर मग या सगळ्याकडे अगदी रोखूनच अर्णवकडे रोखून राकेश बघत असतो. आणि तेव्हा मग आता ती राकेशला न बघता इथे सगळं करत असते. आणि आकाशला ओवाळणी म्हणून ती आता तिथे ओवाळते आणि मग आकाशला आनंद होत असतो. तो म्हणतो की ताई, खरंच थँक्यू सो मच असं म्हणून आता त्यालाही खूप आनंद झालेला असतो आणि त्याला ती ओवाळत असते. आणि हे सगळं होत असताना ती मनातल्या मनातच म्हणत असते की भाऊराया, खूप खूप दीर्घायुष्य लाभू दे तुला. आणि ती राखी बांधत असते. त्याच वेळेला आता आकाश हात पुढे करतो आणि ती आकाशच्या हातावर एक छानशी गोड अशी छान राखी बांधते. आणि राखी बांधून झाल्यावरती ती त्याचा हात धरते आणि म्हणते की किती गोड आहे. आणि मग त्याला ती मिठाई भरवते आणि त्यानंतर आकाश तिला गिफ्ट देतो आणि म्हणतो की हे तुझं गिफ्ट. मग ती ते उघडून पाहते तर छान असे मोत्यांचे कानातले असतात. तिला ते खूपच आवडतात. ती म्हणते की वाव, किती सुंदर गिफ्ट आहे, थँक्यू. हे बघा हो, हे बघ अर्णव काय गिफ्ट दिलं आहे, हे बघ आजी असं म्हणून ती लांबूनच सगळ्यांना ते अगदी कौतुकाने आपल्या भाऊरायाने लहानशा भाऊरायाने दिलेलं गिफ्ट दाखवते. आणि ते पाहिल्यानंतर तिला खूपच आनंद होतो. मग आता ती म्हणत असते की वाव, खरंच खरंच खूप सुंदर आहेत. आणि वल्लरीला देखील ते पाहून खूप आनंद होत असतो आणि वल्लरी त्यांचे फोटो काढत असते. आणि त्यानंतर मग आता वेळ येते ती म्हणजे अर्णवची. आता अर्णवला ओवाळायचं असतं. आता अंजली ही अर्णवला ओवाळायला लागते. आणि हे सगळं पाहून आजीला आपल्या लहानपणीचे म्हणजे ज्या मुलांच्याच लहानपणीच्या सगळ्या दिवसांची आठवण होत असते आणि तिच्या डोळ्यात पाणी येत असतं. आता हीच मुलं किती मोठी झाली याचं कौतुक तिला फार असतं. त्यानंतर आता अंजली ही अर्णवच्या हातामध्ये राखी बांधून घेते. आणि राखी बांधत असताना तो तिच्याकडे बघत असतो. कारण यावेळेचं रक्षाबंधन काही वेगळं असतं. ताईला मी माझं खरं गिफ्ट देणार कधी, म्हणजेच तिला हे सगळ्यातून सुटका करणार कधी, असं अर्णवच्या मनामध्ये गोंधळ सुरू असतो. अर्णव आता स्वतःचा हात बघतो आणि तो हात बघून त्याला खूपच बरं वाटतं. तर तिकडून हे सगळं राखी बांधताना बघत असताना राकेश मात्र गालातल्या गालात हसतो. कारण त्याला माहीत असतं की त्याला कुठलं गिल्ट आहे ते. त्यावेळेला मग आता अंजली म्हणते की हे घे चिंटू, आणि ती त्याला मिठाई भरवते. त्यावेळेला तो अगदी थोडीशीच मिठाई खातो. मग आता आजी म्हणते की चिंटू, मग आता तुझी काय ओवाळणी, म्हणजे तुमचं दरवर्षीप्रमाणे ठरलेलंच गिफ्ट का? तेव्हा तो म्हणतो की हो आजी, आमचं दरवर्षीप्रमाणे ठरलेलंच गिफ्ट आहे, ते काही बदलणार आहे का, असं म्हणून तो तिला हे देतो आणि म्हणतो की हे घे तुझे फेवरेट चॉकलेट्स. तेव्हा मग आता आकाश म्हणतो की हे मात्र तुमचं बरं आहे हां, म्हणजे चॉकलेट्स. ताई, पण तुला दरवेळेला दादूकडूनच म्हणजेच दादाकडूनच कशाला चॉकलेट्स हवे असतात? मग ती म्हणते की हो, मला चॉकलेट्स आवडतात आणि ते चिंटूने जर दिलेले असते ना तर ते मला जास्त आवडतात. म्हणूनच मला दरवर्षीप्रमाणे त्याच्याकडूनच हे गिफ्ट आवडतं. म्हणूनच मला खूप छान गिफ्ट वाटतं. तेव्हा तो म्हणतो की ताई, खरं तर तुझं जे खरं गिफ्ट आहे ना ते मी तुला देऊच शकत नाही आहे. हे ऐकल्यावरती त्याच्याकडे बघते आणि म्हणते की चिंटू, अरे काय बोलतोस हे तू? तेव्हा मग तो म्हणतो की ताई, मी खरंच खऱ्या अर्थाने तुझं प्रोटेक्ट करू शकलो, तुला सगळ्या संकटांपासून सगळ्या गोष्टींपासून, वाईट गोष्टींपासून तुझं रक्षण करू शकलो, तरच मी तुझी ओवाळणी खरी दिली म्हणून समजायची. त्यावेळेला मग आता बरोबर की नाही जीजू, असं तो राकेशला मुद्दामच त्यावेळेला विचारतो. त्यावेळेला राकेश आता अगदीच डोळे मोठे करून बघतो आणि म्हणतो की वा वा, खरंच भाऊ असावा तर आपल्या अर्णवसारखा असावा, नाही का आजी, असं तो तिला मुद्दाम बोलून दाखवतो. त्यावेळेला ती म्हणते की हो हो, अगदीच बरोबर. आणि चिंटू आणि
अंजली, तुम्ही सगळे खूप खूप आनंदात राहा आणि चिंटू, तू खूप चांगला भाऊ आहेस बरं का, आणि आपल्या अंजलीचं व्यवस्थित रक्षण करशील तू. आणि नंतर असं म्हटल्यानंतर ती लगेच म्हणते की बरं ऐकलंस का जावई बापू, जरा तुम्ही येता का, मला तुमच्याशी जरा एका गोष्टीवर महत्त्वाचं बोलायचं होतं. तेव्हा तो लगेच आता घाबरतो की का हो, काय झालं आजी, काही प्रॉब्लेम आहे का. त्यावर अविनाश मामा म्हणतो की अहो, नका काळजी करू जावई बापू, ती काय तुम्हाला वेगळं असं काही विचारणार नाही आहे, वेगळी काहीच गोष्ट नाही आहे, तिला फक्त काहीतरी महत्त्वाच्या विषयावर बोलायचं आहे. असं म्हटल्यावर आता इथे तो म्हणतो की बरं ठीक आहे, बोला ना. मग आजी म्हणते की चला, तुम्ही माझ्या खोलीत चला, आपण तिथे बसून बोलूया. असं म्हटल्याबरोबर आता राकेश जरासा घाबरतोच, कारण ह्या म्हातारीला काय बोलायचं असेल असा प्रश्न आता तिला पडलेला असतो आणि म्हणूनच ती जराशी टेन्शनमध्ये असते. आणि त्यानंतर मग आता अविनाश म्हणतो की जावई बापू, तुम्ही ठीक तर आहात ना, घाबरलेले नाहीत ना, नाहीतर तुम्हाला असं वाटायचं की आम्ही तुम्हाला काही धमकी वगैरे देतोय की काय. त्यावेळेला आता लगेच मामाला बघून तो हसायला लागतो आणि म्हणतो की नाही हो मामा, धमकी कसली, आजी आपल्याच आहेत, त्यामुळे कसली धमकी आणि कसली भीती, आपलीच माणसं आहेत सगळी, असं तो मुद्दामच आता बोलून दाखवतो. आणि त्यानंतर मग आता हे सगळं होत असताना तो म्हणतो की मामा, तुम्ही पण फारच मस्करी करता बरं का, असं म्हणून तो मुद्दामच त्याच्याकडे बघून हसत असतो. आणि मामाला पण आता त्याच्याकडे बघून हसायला येत असतं, कारण जे काही त्याची अवस्था झालेली असते ते त्या अविनाशने आणि आपल्या अर्णवने अगदी अचूक ओळखलेली असते. आणि म्हणूनच आता मनातल्या मनातच अर्णव विचार करत असतो की आत्ता बघूया आपण यांचं नेमकं काय होतं ते. आणि त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे ईश्वरी ही शांत एकटकच विचार करत बसलेली असते आणि तिच्या डोक्यामध्ये लग्नाचंच खरं तर टेन्शन सुरू असतं. तेवढ्यातच आई बाबा येतात आणि ते बाजूला येऊन बसतात. आणि सुप्रिया म्हणते की बरं झालं ना हो, पटकनी सगळं काम झालं, येता जाता पाऊस नाही मिळाला म्हणून बरं झालं. तेव्हा ते दोघंजणही बाजूला बसतात. ईश्वरी असतेच. तेव्हा ती म्हणते की इशू, मग ईश्वरी पटकन स्वतःचं मूड रिफ्रेश करते आणि म्हणते की आई बाबा तुम्ही आलात पण. तेव्हा ती म्हणते की हो आलो, खरं तर पटकनी काम झालं. आता नम्रता येऊन त्यांना पाणी देते आणि म्हणते की बाबा, काय म्हणाले गुरुजी, भेटले का ते, मुहूर्ताबद्दल काय म्हणाले. तेव्हा ती म्हणते की हो, ते दोघंजणही म्हणतात की हो, मुहूर्ताचं अगदी व्यवस्थित झालं बरं का, म्हणजे मुहूर्त अगदी वेळेवरच आहे असं म्हणायला लागेल. कारण आपण 3-4 मुहूर्त बघितले, परंतु आपल्याला राकेशजींनी पण सांगितलेलं की लवकरचाच मुहूर्त बघा. मग नम्रता विचारते की कधीचा आहे. तेव्हा ते सांगतात की येत्या 15 दिवसांचा मुहूर्त आहे. आता हे ऐकल्यावर सगळ्यांना धक्काच बसतो. नम्रता म्हणते की काय बाबा, 15 दिवस, आता 15 दिवसात लग्न, हे ऐकल्यावर ईश्वरीचाही चेहरा लगेचच पडतो. नंतर ते म्हणते की ठीक आहे. मग बाबा म्हणतात की इशू, काही प्रॉब्लेम तर नाही ना, 15 दिवसांवर मुहूर्त बघितलं आहे म्हणजे, म्हणजे सगळी काही तयारी तर होतच राहील. आणि राकेशजींनी तसं पण आपल्याला सांगितलं होतं की येत्या लवकरात लवकर पहिला जो मुहूर्त असेल तोच काढा, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही ना, काही इशू तर नाही ना, असं आई बाबा दोघेही तिला विचारतात. तेव्हा ती पुन्हा हसते आणि म्हणते की नाही, अहो प्रॉब्लेम कसला, म्हणजे कुठल्या तरी मुहूर्तावर लग्न हे करायचंच आहे ना, मग 15 दिवसांवरचं असेल तर काहीच प्रॉब्लेम नाही. आई बाबा, काहीच काळजीचं कारण नाही आहे, पटकनी होऊन जाईल तयारी, असं ते बोलून दाखवते. त्यानंतर मग ईश्वरी त्या दोघांकडे बघतच राहिलेली असते. त्याचबरोबर आता इथे नम्रता म्हणते की पण बाबा, तुम्हाला असं वाटत नाही आहे का की हा 15 दिवसानंतरचा मुहूर्त म्हणजे खूप जवळचा मुहूर्त आहे, असं खूप लवकरच करावं लागेल असं नाही वाटत का. त्यावेळेला मग आता इथे बाबा म्हणायला लागतात की हो अगं, होईल तयारी, तयारीची काय घाई आहे, आपण आता लगेच लागूया तयारीला. तेव्हा ती म्हणते की बाबा, 15 दिवस म्हणजे आजचा तर एक दिवस गेला, मग हातात राहिले फक्त 14 दिवस. तेव्हा मग इशू बघतच राहते. ती नम्रताच्या बाजूने काहीच बोलत नसते. त्यानंतर सुप्रिया म्हणते की हो अहो, खरंच आता आपलं लग्न येणार आहे, आपण करूया सगळ्या गोष्टी बरोबर. तर आजी आपल्या रूममध्ये राकेशला बोलावते आणि म्हणते की जावई बापू बसा, तुमच्याशी एका महत्त्वाच्या कामावर बोलायचं होतं. त्यावर आता लगेच तो म्हणतो की हां बोला ना आजी, काय झालं. मग ती म्हणायला लागते की जावई बापू, मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची होती, ती म्हणजे की आपलं बँगलोरचं जे ऑफिस आहे ना, तिकडे काही लीगल ॲडवायझरची गरज आहे. म्हणजे कसं आहे ना, ती एक केस आहे आणि ती केस जर एका लीगल ॲडवायझर किंवा वकिलाने घेतली तर ते बरं होऊ शकतं असं मला वाटतंय. म्हणूनच तुम्ही ती केस घ्याल तर फारच बरं होईल असं वाटतंय. तेव्हा आता तो हसायला लागतो आणि म्हणतो की आजी, म्हणजे मला कळत नाही काय करायचं नेमकं. तेव्हा ती सांगते की अहो जावई बापू, बँगलोरला 2 ते 3 दिवसांसाठी तुम्हाला जावं लागतंय असं वाटतंय मला. तेव्हा तो म्हणतो की अहो 2 ते 3 दिवस म्हणजे इथे मला अंजलीची काळजी. त्याबरोबर अविनाश तिथे येतो आणि म्हणतो की हो जावई बापू, म्हणजे काय आहे ना, खूप महत्त्वाचं काम आहे हो.
आणि कसं आहे, लावण्य आणि अर्णव जर तिकडे गेले असते तर तिथे जाऊन काहीच फायदा होणार नाही. त्यावर आजी म्हणते की हो, लावण्याचं कसं आहे, तिचं इथे लग्नाची गडबड असणार आहे आणि चिंटूलाही इथे बघावं लागतं या ऑफिसमध्ये. आकाशला तेवढं फार काही जमणार नाही. त्यामुळे आम्ही विचार करत होतो की तुम्हाला पाठवायचं. प्लीज नाही म्हणू नका, असं म्हणून तो हात जोडतो आणि इथे राकेश अगदी चिडूनच रागाने त्याच्याकडे बघत असतो. कारण इथे राकेशला समजलेलं असतं की हे सगळं मुद्दाम करत आहेत आणि ही माझ्या विरुद्ध खेळी करत आहेत. त्याबरोबर आता मुद्दामच मग मामा म्हणत असतो की हो, खरं तर जावई बापू, तुम्ही तिथे गेलात ना की खरंच आपलं काम 100% होईल. कारण तुम्ही वकील आहात, तर या सगळ्या गोष्टीतले खाचकळके हे तुम्हाला अगदी व्यवस्थितपणे समजलेले असतील आणि त्यामुळे तुम्ही गेलात तर खरंच खूप उत्तम होईल. त्यावेळेला आता लगेच आजी म्हणते की हो, जावई बापू अगदी बरोबर. म्हणजे कसं आहे ना, काही झालं तरीही या गोष्टी ह्या अगदी व्यवस्थितपणे झाल्याच पाहिजेत, म्हणून मी म्हटलं, बाकी काही नाही. त्यावर आता आजी म्हणते की हो हो, जावई बापू तुम्हाला काहीच प्रॉब्लेम नसेल ना, ठीक आहे ना, असं बोलून दाखवते. त्यावेळेला आता तो म्हणतो की आता मी काय बोलणार याच्यावर, खरं तर तुमचं मतही मला मोडवत नाही, परंतु ना मला काय झालं आहे, अंजलीची काळजी वाटते. ठीक आहे, हरकत नाही. तेव्हा ती म्हणते की हो, आम्ही आहोत ना अंजलीसोबत, तुम्ही नका काळजी करू, 2 दिवसांचा प्रश्न आहे. त्यावेळेला राकेश नाईलाजास्तव तयार होतो आणि म्हणतो की बरं ठीक आहे, आता तुम्ही बोलेल तर तुमचा शब्द मी पाळू शकत नाही. आपल्या ऑफिसच्या गोष्टी मला फार काही कळणार नाहीत, परंतु मी त्या अर्णवकडून समजून घेईन, असं तो बोलतो. आणि इथे मामाचा आणि अर्णवचा जो काही प्लॅन होतो तो यशस्वी झालेला असतो आणि मामा खूपच जास्त आनंदात असतो. तर आता इथे बाबा म्हणतात की ईश्वरी, बाळा तुला चालेल ना, काहीच तर प्रॉब्लेम नाही ना? तेव्हा ती म्हणते की हो बाबा, हरकत नाही. आणि तसंही आपल्या लग्नाचा फार मोठा काही तामझाम नसणार आहे, आपण छोटेखानीच लग्न करणार आहोत, त्यामुळे कसलाही काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे बाबा, होईल सगळं हळूहळू. आणि कसं आहे ना, तसंही आपल्याला फार काही लोकांना बोलवण्याची गरज नाही आहे, म्हणून होईल, नका काळजी करू. नंतर संजय आता इमोशनल होतात आणि म्हणतात की बाळा, या सगळ्या लग्नाच्या गडबडीमध्ये मी तर विसरूनच गेलो होतो की लग्न झालं की माझी मुलगी मला कायमची सोडून जाणार आहे. आणि कसं करणार त्यावेळेला मी, कसं होणार? आणि माझ्याबरोबर जिलेबी तळायला कोण उभं राहणार, कोण माझी मदत करणार, कोण माझ्यासोबत असणार? माझी मुलगी ही कायमची मला सोडून निघून गेलेली असेल, हा तर मी या लग्नाच्या घाईत विचारच केलेला नाही. माझी ईश्वरी माझ्याजवळ फक्त 15 दिवस राहणार आहे. हे ऐकल्यानंतर आता ईश्वरी म्हणते की बाबा नका काळजी करू, होईल सगळं व्यवस्थित आणि मी आहे, असं म्हणून ती हात धरते आणि इमोशनल झालेला असतो त्याला जरा शांत करते. त्याच वेळेला आता बाबा म्हणतात की हो, खरंच मला इतका आनंद वाटतोय, म्हणजे माझी इशू ही काही दिवसातच आता लग्न करून सासरी निघून जाणार आहे आणि तिचं लग्न होणार आहे. याच्या खरं तर कल्पनेनेच अंगावर शहारा येतोय गं. म्हणजे माझी ती लहानशी इशू ती मला आठवते आणि आता माझ्या या ईश्वरीचं लग्न होतंय, ती ईश्वरी मला आठवते. खरंच, असं म्हणून आता बाबा हे खूपच जास्त काळजीमध्ये असतात आणि म्हणतात की इशू, तू सगळं व्यवस्थित आहे असं समजतेस ना? म्हणजे आम्ही या सगळ्याला पुढे जाऊ शकतो असं वाटतंय ना तुला? काही प्रॉब्लेम तर नाही ना वाटत आहे? असं ईश्वरीला बाबा विचारत असतात. त्यावेळेला आता ईश्वरी ही त्यांच्याकडे बघते आणि मग म्हणते की बाबा हो, काहीच प्रॉब्लेम नाही आहे, सगळं काही व्यवस्थित आहे. तसंही राकेशजींना लवकरचाच मुहूर्त हवा आहे ना, मग काहीच प्रॉब्लेम नाही. घरात अगदी दुःखाचं वातावरण, म्हणजेच इश्यू जाणार म्हणून प्रॉब्लेम झालेला असतो. बाबा म्हणतात की लागूया आपण तयारीला, परंतु सुप्रिया जरा 1 कप. तेव्हा ती म्हणते की हो, चाय माहिती आहे मला, ठीक आहे मी बनवते चहा, तुम्ही बसा. तेव्हा मग बाबा म्हणतात की बरं ठीक आहे, चालेल, तू चहा बनव, मी येतोच तोपर्यंत, फ्रेश होतो जरा. असं म्हणून बाबा आतमध्ये निघून जातात आणि घरातलं अगदी वातावरण आनंदाचं असतं. ईश्वरी आता तिथल्या तिथेच बसलेली असते आणि नम्रता तिच्याशी काहीही न बोलता रागाने तिथून निघून जाते आणि ईश्वरीला आता खूप वाईट वाटत असतं. कारण 14 दिवसांवर आपलं लग्न आलं आहे आणि कायमची ती आता राकेशशी होणार या कल्पनेनेच तिला खूप वाईट वाटत असतं आणि ती तिथेच रडत बसलेली असते. खरं तर तिचं मन तिला या सगळ्यामुळे खूप खात असतं, परंतु करणार काय? आता या सगळ्या गोष्टींना खूप उशीर झाला आहे असं तिचं मन मानायला तयार होत नसतं, म्हणूनच ती तिथेच बसलेली असते. तर आता पुन्हा एकदा लहानपणीच्या आठवणींना आकाश, अर्णव, अंजली उजाळा देत असतात. अंजली म्हणते की तुम्हाला माहिती आहे, लहानपणी तुला माहिती आहे का अर्णव, आकाशचं काय असायचं? अरे, जोपर्यंत मी राखी घेऊन येत नाही ना तोपर्यंत याचं काहीच व्हायचं नाही. मला म्हणायचं, आधी मला राखी बांध, आणि नसेल बांधली तर सांगायचा की माझ्या ना हातावर या मनगटावर राखीचं चित्र तरी काढ. मग मला राखीचं चित्र काढायला लावायचा आणि चित्र काढल्यानंतर मग किती आनंद व्हायचा याला. घरभर नुसतं फिरत राहायचा की बघा माझ्याकडे राखीचा टॅटू आहे, राखीचा टॅटू आहे, असं म्हणून गावभर नुसता हिंडारत असायचा. खरंच खूप मजा यायची त्यावेळेला. परंतु चिंटूचं तसं नसायचं. चिंटूला अगदी साधी सोपी सरळ राखी फक्त हातावर हवी असायची रक्षाबंधनच्या दिवशी, बाकी काही नाही. तेव्हा मग आता तेवढ्यातच राकेश येतो. तो आल्याबरोबर ती म्हणते की काय हो,
काय झालं? म्हणजे आजीशी बोलणं झालं का? आजी काय बोलत होती एवढं तुमच्याशी? आता असं म्हटल्यानंतर राकेश अर्णवकडे बघत असतो. आता राकेश म्हणतो की अगं त्याचं काय झालं ना, बँगलोरला म्हणे बँगलोरच्या आपल्या ऑफिसमध्ये एक महत्त्वाचं काम आहे आणि त्याच्यासाठी एका लीगल ॲडवायझरची गरज होती, म्हणूनच मला तिकडे त्यांनी जायला सांगितलं. तेव्हा आता तिचा चेहरा पडतो. ती म्हणते की 2 ते 3 दिवस? तेव्हा तो म्हणतो की हो, ॲक्च्युली तुला सोडून जाण्याची मला हिंमत होत नव्हती गं. पण कसं आहे ना, आता तुझी अवस्था बघता मला जायलाही बरोबर वाटत नाही आहे अंजली, असं तो बोलतो. त्यावेळेला मग ती म्हणते की नाही, ठीक आहे, आजीने जर ते काम तुम्हाला सांगितलं असेल तर त्याच्यामागे काहीतरी कारणच असेल आणि आपल्या कंपनीचंच काम आहे. मग चिंटूला किंवा बाकी कोणाला हे जमणारं नाही आहे ना, म्हणूनच मग तिने सांगितलं असेल तुम्हाला. त्यावेळेला मग अर्णव म्हणतो की हो, अगदी बरोबर जीजू, तिथे एका खरं तर लीगल ॲडवायझरची गरज आहे ना, म्हणूनच तुम्हाला सांगितलं असेल. त्यावेळेला आता लगेच अंजली म्हणायला लागते की तुम्ही टेन्शन घेऊ नका, सगळं काही व्यवस्थित होईल. आणि हो, नका काळजी करू, इथे माझ्या काळजीला आहेतच ना सगळे. तुम्ही जा तिथे, आरामात जा आणि सगळं काम अगदी व्यवस्थित करून या आणि सगळं होईल व्यवस्थित. तेव्हा मग राकेश म्हणतो की हो, अगं आजीने विचारलं आहे, आजीने सांगितले तर तो शब्द मी पाळणारच आहे ना, काही झालं तरीही. तेव्हा मग आता लगेच अर्णव म्हणतो की हो जीजू, तुम्ही नका काळजी करू, तिकडे सगळी व्यवस्थित सोय होईल तुमची. आणि ताईची इकडे तर काळजी करूच नका, आम्ही सगळेजण आहोत ना तिच्याबरोबर. तुम्ही तिथे मस्त आपलं जे काही काम आहे ते छानपैकी पार पाडा आणि पॉझिटिव्ह रिझल्ट घेऊन या, असं अर्णव आता त्याच्याकडे बघून बोलत असतो. आणि नंतर मग आता अर्णव हा म्हणतो की बरं ठीक आहे, मी जरा बाजूला जातो, माझं काम आहे. आणि नंतर इथे आता अर्णव हा मुद्दामच राकेशला बोलत असतो की जीजू, मला नंतर थोड्या वेळाने भेटा, तुम्हाला काय गोष्टी आहेत किंवा केसची जी काही स्टडी आहे ते पेपर्स मी तुम्हाला पाठवतो, म्हणजे कसे तुम्हाला बघावं लागेल. त्यावर राकेश म्हणतो की हो अगदीच, बघावं तर लागणारच आहे. ही सगळी जी काही केस आहे ती मला स्टडी केल्याशिवाय जमणार नाही आहे, ही स्टडीज करावी लागेल केस मला, असं तो बोलून दाखवतो. आणि त्यानंतर मग सगळे आपापल्या ठिकाणी निघून जातात. तर राकेश तिला म्हणत असतो, अंजली चल, मी तुला आराम करायला घेऊन जातो. आणि मग तो तिला घेऊन जातो. आणि त्याच वेळेला इथे आता मामा आणि अर्णव बाहेर बाजूला भेटतात. आणि मग मामा म्हणतो की सगळं ठीक झालं आहे, तो जायला तर तयार झाला आहे. त्यावर आता अर्णव म्हणतो की हो, तेच बरं झालं की ते जायला तयार झाला, आता आपण बघूया पुढे काय करायचं ते. आणि मला तर वाटतं आहे की त्याला मला एका बिझनेस क्लासची किंवा कसली तरी डोमेस्टिक तिकीट काढून द्यायला हवी फ्लाईटची. ती सगळी मी त्याला तिकीट्स वगैरे काढून देतो आणि मग तो तिकडे जाईल. मग आपल्याला बघता येईल की पुढे काय करायचे. आणि या सगळ्याचे त्याला लीगल कन्सल्टेशन पेपर पण मी देतो. मग बघूया त्याला काय करता येईल ते. तेव्हा मग मामा म्हणतो की हो, हा प्लॅन तर आपला वर्क झाला. आता तो एकदा की तिकडे गेला की मग आपल्याला ईश्वरीला हे सगळं खरं खरं सांगता येईल. पण सांगायचं कसं? ईश्वरीचे बाबा तर तुला भेटूही देत नाही आहेत. शिवाय कसं जाणार तरी घरं कसं? सगळ्या बाजूने मार्ग अडकलाय, कसं जाणार आहे त्यांच्या घरी? अर्णव म्हणतो की हो ना मामा, तोच तर प्रॉब्लेम आहे, करणार तरी कसं मी? असा विचार त्यांच्या डोक्यामध्ये आता येत असतो. त्याच वेळेला मग आता अर्णव म्हणतो की मामा, आपण एक काम करूया का? तिला कसं भेटायचं तोच प्रश्न पडलाय. त्यावर मामा म्हणतो की हे बघ, मला एक आयडिया सुचली आहे. एक काम कर अर्णव, तू ना तिला हे सगळं सांगणार ना, असं व्यवस्थित असं पत्र लिही. म्हणजे पत्र लिहिलंस ना की त्यात सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थितपणे असतील. मग तो म्हणतो की खरंच तुला असं वाटतं की पत्र? तेव्हा मग मामा म्हणतो की हो हो, मला हा मार्ग अगदी योग्य वाटतोय. मग तो म्हणतो की जर पत्र दुसऱ्या कोणाच्या हाती पडलं तर? त्यावर मामा म्हणतो की ठीक आहे, दुसऱ्या कोणाच्या हाती पडलं तरीही ते चांगलंच आहे आणि कोणाला तरी सत्य समजणं हे गरजेचंच आहे ना. त्यामुळे हे जर पत्र आहे, ते पत्र कोणाच्याही हाती लागलं तरीही चालेल, हरकत नाही. त्यावर आता अर्णव मामाकडे बघतच राहिलेला असतो. मामा म्हणतो की हे बघ अर्णव, आता कसलाही विचार करू नकोस, पत्रच लिहितो मी तुला सांगतोय ना, सगळं व्यवस्थित पत्र लिही. आणि हो, त्याच्यात ना मी आपल्या राकेशचा आणि अंजलीचाही फोटो टाकून देतो, म्हणजे कोणाला बघायचं ते अगदी व्यवस्थित समजून येईल. त्याबरोबर आता अर्णव हा उभा असताना राकेश ते जे काही पेपर्स असतात ते पेपर्स घेऊन येतो आणि म्हणतो की काय म्हणजे वा, तुला काय वाटतंय की हे सगळं करून खूप मोठा सिक्सर मारलायस अर्णव, असं वाटतंय का तुला? असं राकेश त्याला विचारतो. तेव्हा अर्णव म्हणतो की हो, सिक्सर तर मारलाच आहे मी, परंतु काय आहे ना, हा पहिला सिक्सर आहे, असे अनेक भरपूर सिक्सर बाकी आहेत. त्यावेळेला मग आता लगेच अर्णवला तो म्हणतो की हे बघ, काय ना चिंटू, सिक्सर मारण्यासाठी आणि मॅच खेळण्यासाठी, इनिंग खेळण्यासाठी अगोदर मैदानात उतरावं लागतं. आणि काय ना,
चिंटू, तुझे हात तर बांधले गेलेले आहेत, त्यामुळे तू अगदी मैदानात आरामात उतरू शकणार नाहीयेस. काही झालं तरीही तुला हे जमणारच नाहीये, कारण तुला माहिती आहे ना तुझे हात हे दगडाखाली आहेत म्हणून. तेव्हा मग अर्णव म्हणतो की हो, असू देत दगडाखाली हात, परंतु काय ना, किती काही झालं तरी ही गोष्टींची सुरुवात आहे. राकेश आता घाबरतो आणि म्हणतो की मी घाबरलोच आता. ठीक आहे, बघूया कोण काय करतं ते, असं म्हणून तो तिथून निघून जातो. पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत, आता मामा हा अर्णवला म्हणत असतो की काहीच काळजी करण्याची गरज नाही आहे. तेव्हा अर्णव म्हणतो की लवकरात लवकर ते पत्र आहे ते मिस इंदोरच्या हाती पडलंच पाहिजे, तिने ते वाचलं पाहिजे. मामा म्हणतो की चिंटू, हे बघ, काहीच काळजी करू नकोस. ते पत्र कोणाच्याही हाती लागलं तरी चालणार आहे, कारण त्यात त्या राजेशचा आणि आपल्या अंजलीचा फोटो मी ठेवलेला आहे. त्यामुळे ते जेव्हा पत्र हाती लागेल त्यावेळेला काहीच हरकत नाही आहे. हे पत्र हे हाती पडल्यानंतर आपल्याला फायदाच होणार आहे, कारण काही झालं तरीही हे पत्र त्यामध्ये फोटो असल्यामुळे तेव्हा मग बरं होईल. तेव्हा आता अर्णवलाही बरं वाटतं. ईश्वरी ते एक पत्र म्हणजेच जे फाईल असते ती बघत असते आणि म्हणते की काय हे सगळं. तेव्हा ती म्हणते की लेटर ऑफ इंटरेस्ट, आणि ती ते पेपर उघडते आणि त्याच वेळेला आता अंजलीचा आणि राकेशचा फोटो त्याच्यामध्ये असतो. आणि ते पाहिल्यानंतर ईश्वरीला आता धक्काच बसतो. पुढे आता नेमकं काय घडणार आहे पाहणं रंजकतेचं ठरेल. अशाच अपडेट्ससाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.